विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे। बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते व प्रथम वसईविरारचे महापौर राजू पाटील यांचं नाव कुठेतरी चर्चेत आलेलं आहे। कालच भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा, आमदार राजन नाईक यांनी जे राजू पाटील यांचं कार्यालय इथे भेट घेतलेली आहे। मात्र कुठेतरी त्यांचं नाव चर्चेत असं म्हणून ही भेट झालेली आहे का, अशा चर्चेलाही उधाण आलेलं आहे। या संबंधित विषयावर राजू पाटील जे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। याविषयी जे विधान परिषदेची निवडणूक आहे या संदर्भात कुठलीच चर्चा झाली नाहीये। काल जी खासदार जे दौऱ्यावर होते, जी नाले साफसफाई असतील, नारंगीचा फूल असेल, परत जे स्टेशन असतील, यांच्या ज्या समस्या आहेत यावर मार्ग काढण्यासाठी हा दौरा होता। त्याच दौऱ्यांमध्ये माझं ऑफिस लगत, स्टेशन लगत माझं ऑफिस आहे आणि माझं कार्यालय आहे। माझं बरेच मी राजकारणात सक्रिय आहे आणि बऱ्याच राजकारणी जी लोक आहेत विविध पक्षाचे, माझं चांगलं आहे, त्यांच्याशी माझी चर्चा नेहमीच होत असते। अशाच स्वरूपाने त्यांनी मला काल भेट दिलेली आहे। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत कुठलीच माझी चर्चा झाली नाही असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं राजू पाटील काय म्हणाले पाहूया। मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे त्यांचा विरार रेल्वे स्टेशनला नाळे पाहणी आणि रेल्वे प्लॅटफॉर्मचं डेव्हलपमेंट आहे, त्या पाहणीसाठी मान्य खासदार साहेब, मान्य आमदार साहेब तिथे आलेले, त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी मित्र होते। अनुदानाने रेल्वे स्टेशनला जाण्याचा रस्ता माझ्या ऑफिसच्या समोरच आहे, त्यांच्या गाड्या तिथे लागलेल्या होत्या। त्यावेळेला ते माझ्याकडे आले, चहा वगैरे आम्ही प्यालो, एक अर्धा तास माझी चर्चा केली, पण असे राजकीय कुठली चर्चा झाली नाही। विरारच्या समस्या, नारिंगी फाटकाची समस्या, यावर नाळे सफाई याच्यावर चर्चा झाली। त्यामुळे असं राजकीय कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही किंवा विधान परिषदेच्या बाबतीमध्ये पण चर्चा झाली नाही। काल म्हणजे मागच्या 2 निवडणुकीची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर बीजेपी आपल्या सोबत चर्चा करते, प्रत्येक वेळी आपल्या साठी काहीतरी आश्वासनं देते। काल शिवसेनेसोबत भवियाचे आमदार, माजी आमदार सतीश ठाकूर यांना उमेदवारी द्यायची ठरल्याच्या नंतर आपल्यासोबत भेट घेऊन ते एक धक्का दिल्याचा अशी चर्चा आहे। काय नेमकं? नाही, असं काय मला वाटत नाहीये की हा जो मतदारसंघ जो आहे, हा इथे रवींद्र फाटक जे आहेत सिटिंग एमएलए, त्यांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा फडणवीस साहेब जे काय ते तिकडे ठरवताना शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे, त्याबाबतीत मला वाटते पॉझिटिव्ह विचार करतील। त्यामुळे या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मला कधी उमेदवारीच्या बाबतीमध्ये विचारणा झाली नाही, पण रवींद्र चव्हाण साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब यांच्याशी माझी चर्चा किंवा भेट ही मागे बराच वेळा झालेली आहे। आता कुठल्याही प्रकारची तशी चर्चा भेट झालेली नाही। असं जर तुम्हाला बीजेपीकडून अशी ऑफर आली आणि तुम्हाला जर उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असेल? मी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाहीये, पण त्याबद्दल जेव्हा ऑफर येईल तेव्हा त्याचा विचार करूया आपण। पण तुम्ही अनुकूल आहात का? बघा, अनुकूल किंवा प्रतिकूल पहिला विचार ते होऊन द्या त्यांच्याकडे प्रस्ताव दे, मग आपण ठरवूया काय करायचं ते। काल संपूर्ण दिवस माननीय खासदार डॉक्टर हेमंत सावरासाहेब आणि आम्ही सर्व हे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या वसई विरारचा दौरा केला आणि संध्याकाळी महासभेमध्ये, महापालिकेमध्ये आढावा बैठक झाली। त्यानंतर एक सदिच्छा भेट, राजूजी पाटील हे महापालिकेचे प्रथम महापौर आहेत। वसई, नालासोपारा, विरार, पालघर जिल्ह्याची त्यांना जाण आहे, त्यामुळे एक विकासात्मक कामावर चर्चा, त्यांना खासदार साहेबांनाही भेटायचं होतं, त्यांना निमंत्रण अनेक वेळा त्यांनी दिलेलं, त्यांच्या वडिलापासून त्यांचे संबंध आहेत। मग एक सदिच्छा भेट माननीय राजूजी पाटील प्रथम महापौर यांची काल आमची झाली। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत याबाबत काही चर्चा झाली का? कारण शिंदे गटाकडून बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे चान्सेस आहेत आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी राजू पाटील यांना श्रेय देण्यासाठी प्रयत्न करते। उमेदवारी कोणाला द्यायची, महायुतीतल्या कुठल्या पक्षाला द्यायची, हा सर्वस्व अधिकार आमचे वरिष्ठ नेते आहेत, राज्याचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आदरणीय चव्हाण साहेब यांचा, कोर कमिटीचा अधिकार आहे। त्यामुळे त्याच्यात मी काय बोलू इच्छित नाही। आमची काल भेट झाली, खरं आहे, भेटीमध्ये एकंदरीत सर्व विषयावरती साधक बाधक चर्चा झाली। वसई, विरार, नालासोपाराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली। पालघर जिल्हा हा नव्याने उदयास येणारा मोठा बहुल जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये कुठेतरी राजकीय घडामोडी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विधान परिषदेची निवडणूक आता तोंडावर असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने मोठी ताकद पणाला लावली। नजीकच्या काळामध्ये ही 4थी मुंबई होत आहे
आणि जगातली जी अनेक मोठी बंदरं आहेत त्या बंदरापैकी एक बंदर आपलं वाढवण बंदर होत आहे. एअरपोर्ट तिथे होत आहे. कोस्टल रेल्वे असेल म्हणा, कॉरिडॉर असेल म्हणा, बुलेट ट्रेन असेल म्हणा, मेट्रो इथे येत आहे. इथली लोकसंख्या जवळजवळ 10,20,000 टोटल असता पण आहेत. त्यातला 8 लाख जरी आपण रेसिडेन्शियल पकडल्या तरी 30 ते 32 लाख लोक ह्यामध्ये नागरिक आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग घेतला तर 30 ते 35 लाख लोकसंख्या आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये इथे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची वाढ होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की ह्या जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व असावं, तर सगळ्याच पक्षाला वाटतं, असं भारतीय जनता पार्टीलाही वाटते.